महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुढचे 48 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे। पश्चिमेकडनं वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर आणि तीव्रता वाढली आहे, त्यामुळे राज्यातल्या संपूर्ण भागात सध्या पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळते। पूर्व विदर्भासह मराठवाड्यात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक वातावरण आहे। तर पुढच्या 48 तासांनंतर राज्यामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कमी होईल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली। तर कोकण, गोवा, त्यानंतर घाटमाथे आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। आज आणि उद्या घाट एरियाजसाठी एक्स्ट्रीमली हेवी पावसाची शक्यता आहे, म्हणजेच रेड अलर्ट दिला गेलेला आहे। आणि उत्तर कोकणातील काही जिल्हे ज्यामध्ये पालघर, रायगड असेल, इथे सुद्धा रेड अलर्ट आहे। आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। त्यानंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जे रेन शॅडो किंवा पर्जन्यछायाचे जिल्हे आहेत, तिकडे पावसाचं प्रमाण मागील काही दिवसांपेक्षा वाढलेलं आहे, परंतु ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच आहे। वादळी वाऱ्यासह पालघरमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केली आहे। कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं, वाहतुकीसाठी असलेले प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले। आज जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट होता, उद्या ऑरेंज अलर्ट आहे। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातले शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर झाली आहे। अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं।